नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुमन हायस्कूल नंबर 12मधून मी पूनम निकम. इयत्ता 10वीच्या सामाजिक विज्ञानमध्ये आपण प्रकरण 4 बघत आहोत, भारताचा साहित्यिक वारसा. यात आज आपण दुसरा भाग बघणार आहोत. याआधीच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील प्राचीन साहित्य याबद्दल माहिती मिळवलेली होती. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण मध्यकालीन साहित्य जे आहे भारतामध्ये लिहिले गेलेलं याविषयी अधिकचं जाणून घेणार आहोत. उत्तर भारतात मध्ययुगाच्या सुरुवातीस संस्कृत साहित्याची भाषा बनलेली होती. या युगात काश्मीरमध्ये 2 महान ग्रंथ लिहिले, ज्यामध्ये पहिला आहे सोमवेदचा कथासरित सागर आणि दुसरा आहे कल्हण यांचा राजतरंगिणी. काश्मीरमधील या 2 महान ग्रंथांमध्ये राजतरंगिणी काश्मीरचा इतिहास आलेखणारा अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. राजतरंगिणी हा ग्रंथ खऱ्या अर्थाने भारताचा सर्वप्रथम ऐतिहासिक ग्रंथ आहे. या काळातील दुसरी महत्त्वाची रचना जयदेव यांनी रचलेलं गीत गोविंद हा ग्रंथ आहे, ज्याची गणना संस्कृतच्या अतिसुंदर काव्यग्रंथांमध्ये होत असते. यावेळी अपभ्रंश झालेल्या भाषांमधून आधुनिक भारतीय भाषेचा विकास सुरू झाला. कवी चंद बरदाई यांनी रचलेला पृथ्वीराज रासो हा हिंदी साहित्याचा प्रारंभिक ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये पृथ्वीराज चव्हाणांच्या वीरतापूर्ण कार्यांचे वर्णन केले गेलेले आहे आणि या ग्रंथाच्या रचनेने हिंदी साहित्य जगतमध्ये वीरगाथा युगाचा आरंभ झाला. या काळात दक्षिण भारतात संस्कृत साहित्याची मोठ्या प्रमाणावर रचना झाली, ज्यामध्ये शंकराचार्य यांचे हे भाष्य हा ग्रंथ मुख्य आहे. या काळात द्रविड कुळाच्या भाषेचा सर्वाधिक विकास झाला. काही काळापर्यंत कन्नड साहित्यांवर जैन धर्माचा गाढ प्रभाव पडल्याने कवी पंपा यांनी आदिपुराणची रचना केली. 16व्या जैन तीर्थकारांचे जीवन रेखाटणारे शांतिपुराण हे कवी पोन्ना यांनी तयार केले. त्याच पद्धतीने कवी रन्ना यांनी अजितनाथ पुराणची रचना केली. त्या युगातील कवी पंपा, पोन्ना आणि रन्ना यांना प्रारंभिक कन्नड साहित्याचे त्रिमूर्ती म्हणून ओळखण्यात येतात. कवी कंबल यांनी तमिळ भाषेमध्ये रामायणमची रचना केली. याशिवाय तमिळ भाषेत अन्य प्रसिद्ध साहित्यांची पण रचना झालेली होती. भारतीय भाषांचा विकास आणि साहित्यिक कृतींची रचना दिल्ली सल्तनत काळात वेगाने झाली. हिंदी भाषेचे 2 स्वरूप व्रज आणि खडी बोलीचा पण साहित्यिक रचनेत उपयोग होऊ लागला. हे हिंदीचे 2 स्वरूप आहेत. या दोन्ही भाषांमध्ये अनेक भक्तिगीते रचली. हिंदी आणि गुजराती भाषेशी मिळत्या जुळत्या राजस्थानी भाषेमध्ये वीरगाथा लिहिल्या. आल्हा, उदल, बिसलदेव आणि रासो या काळातील प्रसिद्ध वीरगाथा आहेत. याशिवाय अन्य आधुनिक भारतीय भाषेत देखील साहित्य रचना सुरू झाली. मुल्ला दाऊद यांचा ग्रंथ चंद्रायन हा अवधी भाषेचा सर्वात जुना ग्रंथ आहे. तर प्राचीन ग्रंथावरील भाष्य आजपर्यंतच्या काळात संस्कृत भाषेत रचलेले होते. फारसी ही भाषा दिल्लीच्या सुलतानांची राजभाषा होती. त्यावेळी फारसी भाषेला महत्त्व होतं. या साहित्याच्या परिणामाने अनेक फारसी शब्दांचा समावेश भारतीय भाषांमध्ये झालेला दिसतो. या युगात अनेक इतिहासकार झाले. झियाउद्दीन बर्नीने तारिके फिरोजशाहीची रचना केली. या ग्रंथामध्ये खिलजी आणि तुगलक वंशांच्या राज्याचे विस्तृत विवरण करण्यात आलेले आहे. झियाउद्दीन बर्नीने राजकीय सिद्धांतावर फतवा-ए जहानदारी नावाचा ग्रंथ पण लिहिला. अमीर खुसरो या काळातील सर्वात महान साहित्यकार मानले जातात. ते एक कवी, इतिहासकार, रहस्यवादी, संत आणि संगीतकार होते. सुप्रसिद्ध हजरत निजामुद्दीन औलिया हे अमीर खुसरो यांचे गुरु होते. अमीर खुसरोच्या महत्त्वाची जी रचना आहे यांच्यामध्ये आसिका, नूर, सिपिहर, किरातुल सदायन यांचा समावेश होतो. याशिवाय त्यांनी अनेक काव्यग्रंथांची रचना पण केली. त्याला स्वतःच्या भारतीय असल्याचा गर्व होता, म्हणून तो भारताला पृथ्वीवरील स्वर्ग समजत असे. त्यांनी आपल्या पुस्तकात भारताचे वातावरण, त्याची सुंदरता, तेथील इमारत, ज्ञानविज्ञानाची स्तुती केलेली आहे.
अमीर खुसरो दृढपणे मानत होते की हिंदू धर्माचे सारतत्व अनेक रीतीने इस्लामशी मिळते आहे. ते दिल्लीच्या आजूबाजूला बोलल्या जाणाऱ्या भाषेला हिंदवी म्हणत होते आणि तिला स्वतःची मातृभाषा समजत असे. या भाषेत त्यांनी अनेक कविता रचलेल्या आहेत. अमीर खुसरो यांनी हिंदी आणि फारसी यांना एकत्र करून द्विभाषी चौपाई आणि दोहे देखील रचलेले आहेत. त्यांनी सुरू केलेली स्वस्थ परंपरा त्यांच्यानंतर शतकांपर्यंत चालू राहिली. प्रादेशिक भाषा आणि त्याच्या साहित्यास प्रादेशिक शासकांनी वेग दिला. भक्ती मार्गाच्या संतांनी लोकांच्या भाषेत उपदेश दिला. लोकांना समजेल अशा भाषेमध्ये, साध्या भाषेमध्ये लोकांना उपदेश दिला. त्यात कबीरसारख्या अनेक संत कवींचा समावेश होतो. यावेळी भोजपुरी आणि अवधी हिंदी भाषेची मुख्य बोली होती. कबीरच्या रचना मुख्यत्वे सधुकोडी लोकबोलीमध्ये आहेत. त्यांचे दोहे लोकसाहित्याचे अंग बनलेले आहे. मलिक मुहम्मद जायसी यांनी अवधीमध्ये पद्मावत या साहित्याचे निर्माण केले. याशिवाय तुलसीदासांचा प्रसिद्ध ग्रंथ रामचरितमानस याच काळात अवधी भाषेमध्ये तयार झालेले आहे. या युगात अवधी भाषेचे इतर कवी देखील झाले. त्याच पद्धतीने हिंदीशिवाय दुसऱ्या भाषेत देखील साहित्य रचले गेले. बंगालच्या सुलतानांच्या आश्रयात राहून कृतिवास यांनी बंगालीमध्ये रामायणची रचना केलेली होती. प्रसिद्ध कवी चंडीदास यांनी शेकडो गीते रचली. बंगालमध्ये संत चैतन्यांपासून भक्तिगीते लिहिण्याची परंपरा सुरू झाली. संत नरसिंह मेहता यांनी गुजरातीत आणि संत नामदेव तसेच संत एकनाथ यांनी मराठीत भक्तिगीते रचली. जैनल अबिदीनच्या आश्रयाने काश्मीरमध्ये महाभारत आणि राजतरंगिणी यासारख्या संस्कृत ग्रंथांचा फारसीमध्ये अनुवाद झाला. विजयनगरच्या सम्राटांच्या शासनकाळात संस्कृतचा विकास सुरू होता. तरी हे युग तेलुगू साहित्याच्या विकासाचा महत्त्वपूर्ण काळ आहे. विजयनगरचे महान सम्राट कृष्णदेवराय तेलुगू आणि संस्कृत यांचे हे लेखक होते. त्यांनी अमुक्तमाल्यदा ग्रंथांची रचना केली. मुघल शासन दरम्यान वास्तुकला आणि अन्य कलांसोबत साहित्याचा सुद्धा पुष्कळ विकास झाला. पहिला मुघल बाबर याने तुर्की भाषेमध्ये तुझके बाबरी नावाची आत्मकथा लिहिली, ज्याचे फारसीमध्ये बाबरनामा नावाने भाषांतर करण्यात आले. हुमायूची बहीण गुलबदन बेगमने हुमायूनामा लिहिला. जहांगीरने तुझुके जहांगीरी नावाची स्वतःची आत्मकथा लिहिली. औरंगजेबसुद्धा सिद्धहस्त लेखक होता, म्हणजे त्याने स्वतःचं सुद्धा काही साहित्य रचलेले आहेत. शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफर हा सुद्धा एक प्रसिद्ध उर्दू कवी होता. तुलसीदास आणि सूरदास या युगात हिंदी भाषेचे महान साहित्यकार होऊन गेले. कवी केशवदास यांनी प्रेम आणि विरह या विषयावर साहित्य लिहिले. रहीमचे दोहे देशाच्या अनेक भागांमध्ये आज देखील प्रसिद्ध आहे. यावेळी फारसी भाषेत अनेक नोंदपात्र पुस्तकं लिहिली गेली. अबुल फजलने आयने अकबरी आणि अकबरनामा लिहिले. आयने अकबरीमध्ये भारतीय रीतिरिवाज, शिष्टाचार, धर्मदर्शन, भारताची आर्थिक स्थिती आणि जीवनाच्या साधारणतः सर्वच अंगांचे विस्तृत वर्णन या ग्रंथामध्ये करण्यात आलेले आहे. एक ऐतिहासिक कृती म्हणून हा ग्रंथ खूपच मौल्यवान आहे. अबुल फजलचा भाऊ कैफी हा फारसी भाषेचा एक महान कवी होता. त्याने अनेक संस्कृत ग्रंथांचा फारसीमध्ये अनुवाद केलेला आहे. अकबरने तर महाभारत, रामायण, अथर्ववेद, भगवद्गीता आणि पंचतंत्र यासारख्या ग्रंथांचा अनुवाद करण्यासाठी एका स्वतंत्र खात्याची स्थापना केली. अकबरच्या काळात इतिहासाची अनेक ग्रंथ देखील लिहिली गेलेली आहेत. मध्ययुगाची सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे उर्दू भाषेचा जन्म. त्या ठिकाणी उर्दू ही नवीन भाषा निर्माण झाली. ही नवी भाषा साहित्याच्या दृष्टीने सर्वात समृद्ध अशी अन्य आधुनिक भारतीय भाषांच्या रांगेत आली. या भाषेमध्ये वली, मिरदर्द, मिर्तकी मीर, नजीर अकबराबादी, असदुल्ला खान, गालिब यासारखे महान कवी झालेले आहेत. 18व्या शतकात उर्दू गद्याचा देखील विकास झाला. संस्कृतच्या अधिकाधिक ऐतिहासिक ग्रंथांचे उर्दूमध्ये नंतर भाषांतर होऊ लागले. त्यानंतर उर्दूमध्ये अनेक मौलिक ग्रंथसुद्धा तयार झाले, ज्यामध्ये मुहम्मद हुसेन आझाद यांचा दरबारे अकबरी हा महत्त्वाचा ग्रंथ आहे.
अशा पद्धतीने भारतामध्ये पुष्कळ असं मध्यकालीन साहित्य हे रचलं गेलेलं होतं. पुढचा मुद्दा आपण बघूया, भारताची प्राचीन विद्यापीठे. भारतामध्ये ज्ञानदानाचं कार्य हे अगदी पूर्वीपासूनच केलं जात होतं आणि भारतामध्ये अशा मोठमोठाले विद्यापीठ देखील आलेले होते. त्यांचा आपण सविस्तर अभ्यास करून घेऊया. त्यातील पहिले आहे नालंदा. बिहारच्या पटना जिल्ह्याच्या बडगाव नावाच्या गावाजवळ प्राचीन नालंदा विद्यापीठ आलेलं आहे. भारतीय संस्कृतीमध्ये बौद्ध आणि जैन परंपरामध्ये नालंदाचे महत्त्व खूपच आहे. या प्राचीन विद्यापीठात महावीर स्वामींनी 14 चातुर्मास केले होते आणि त्यामुळे हे जैन तीर्थस्थळ देखील म्हणून ओळखलं गेलेलं आहे. 5व्या शतकात कुमारगुप्तने येथे एक विहार बांधलेले होते आणि त्यानंतर नालंदाच्या प्रसिद्धीमध्ये खूपच वाढ झालेली होती. या विद्यापीठामध्ये हजारो हस्तलिखित ग्रंथांचा अमूल्य असा भंडार होता. नालंदामध्ये देश विदेशमधून विद्यार्थी अभ्यासाला यायचे, म्हणजे नालंदा हे विश्वविद्यालय होते. भारतीय संस्कृतीचे हे एक तीर्थक्षेत्र होते आणि म्हणूनच त्या ठिकाणी देशविदेशातून विद्यार्थी अभ्यासाला यायचे. महान प्रवासी युएन शाँग पण येथे माहिती घेण्यासाठी आलेला होता. आज तर या महान विश्वविद्यालयाचे फक्त खंडर किंवा अवशेष आपल्याला बघायला मिळतात, पण तरीसुद्धा त्या खंडरमध्ये फिरता फिरता त्या ठिकाणच्या भव्य संस्कृतीचे आपल्याला दर्शन घडत असते. नालंदा विश्वविद्यालय ज्यावेळी कार्यरत होते त्यावेळी नालंदामध्ये शिकून बाहेर पडलेला विद्यार्थी भारताचा आदर्श विद्यार्थी समजला जाई. इसवी सनाच्या 5व्या ते 11व्या शतकापर्यंत नालंदा शिक्षणाचे सर्वोत्तम स्थानावर होते. त्या समयी भारतात विश्वभरात श्रेष्ठ समजले जातील तसे ग्रंथालय देखील त्या ठिकाणी आलेले होते. तक्षशिला तसेच नालंदा विद्यापीठात असलेल्या ग्रंथालयामध्ये अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी ठिकठिकाणाहून अनेक विद्यार्थी येत होते. हे जे ग्रंथालय होतं यामधील जे ग्रंथ होते ते ग्रंथ युएन शाँगने स्वतःसोबत घेऊन गेलेला होता. ते ग्रंथ 657 इतके हस्तलिखित ग्रंथ तो स्वतःसोबत चीनमध्ये घेऊन गेला. 7व्या शतकात युएन शाँगने या ठिकाणी मुलाखत घेतलेली होती. ह्या नालंदा विद्यापीठमध्ये 7 मोठे खंड होते. व्याख्यानासाठी 300 खंड होते. विद्यार्थ्यांना राहण्यासाठी त्या ठिकाणी विशेष मठ बांधण्यात आलेले होते. विद्यापीठाच्या निर्वाहासाठी अनेक गाव दानात मिळालेले होते आणि जे गावची आवक होती त्याच्यातूनच त्या विद्यार्थ्यांना भोजन वस्त्र विनामूल्य देण्यात येत होती. नालंदा विद्यापीठमध्ये जे ग्रंथालय होते किंवा तो विस्तार होता त्याला धर्मगंज म्हणून ओळखला जात होता. इसवी सनाच्या 5व्या ते 11व्या शतकापर्यंत नालंदा विख्यात सुप्रसिद्ध असे विद्याकेंद्र म्हणून राहिलेले होते. पुढचे विद्यापीठ आहे तक्षशिला. वर्तमान काळातील पाकिस्तानमध्ये असलेल्या रावलपिंडीपासून पश्चिमेकडे प्राचीन तक्षशिला विद्यापीठ होते. ते प्राचीन गांधार प्रदेशाची राजधानीचे शहर होते. या विद्यापीठात 64 विद्यांचे शिक्षण दिले जात होते. येथे अधिकांश विद्यार्थी गुरूंच्या आश्रमात राहून अभ्यास करायचे. भगवान बुद्धांचा शिष्य जीव येथे आयुर्वेदाचा पाठ शिकलेला होता. अर्थशास्त्राचा कर्ता कौटिल्य यांनी सुद्धा या ठिकाणी अभ्यास केलेला होता. दंतकथेनुसार रघुकुळात जन्मलेला रामाचा भाऊ भरतचा पुत्र तक्ष याच्यावरून या स्थळाचे नाव तक्षशिला पडल्याचे मानले जाते. 7व्या शतकात ते महत्त्वाचे विद्याकेंद्र म्हणून प्रसिद्ध होते. विद्यार्थ्याला ज्या विषयात रस असेल त्या विषयाचे शिक्षण त्या ठिकाणी देण्यात येत होते. शिक्षक स्वतःच्या इच्छेप्रमाणे हवे तेवढ्या विद्यार्थ्यांना शिकवत. तरीसुद्धा सामान्यपणे एका शिक्षकाकडे जवळजवळ 20 विद्यार्थी शिकत. वाराणसी, राजगृह, मिथिला, उज्जैन यासारख्या दूरच्या नगरामधून विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येत होते. वाराणसीचे राजकुमार येथे शिक्षण घेत असत. कौशलचा राजा प्रसेनजीत, व्याकरण पंडित पाणिनी आणि राजनीतितंत्र कौटिल्य यांनी सुद्धा येथे शिक्षण घेतल्याचे मानले जाते. तक्षशिला उच्च शिक्षणाचे केंद्र होते. सामान्य वर्गातील विद्यार्थी गुरूंच्या घरी राहून शिकत. येथे वेद, शस्त्रक्रिया, गजविद्या, धनुर्विद्या, व्याकरण, तत्त्वज्ञान, युद्धविद्या, खगोल, ज्योतिष वगैरेंचे शिक्षण देण्यात येत होते. चंद्रगुप्त मौर्याने येथेच शिक्षण घेतलेले होते. 5व्या शतकाच्या सुरुवातीला चीनच्या फाइयानने या स्थळाची मुलाखत घेतलेली होती. हा एक चीनी प्रवासी होता आणि तो त्या ठिकाणी भेट त्याने दिलेली होती. पुढचे 3रे विद्यापीठ आहे वाराणसी, काशी.
वाराणसी तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. इसवी सन पूर्व 7व्या शतकात ते भारताचे प्रसिद्ध विद्याकेंद्र होते. उपनिषद काळात ते आर्य संस्कृती आणि धर्माचे केंद्र म्हणून विकसित झाले. तेथील राजा अजातशत्रू उपनिषद काळात एक तत्त्वज्ञानी आणि विद्येचा पोषक होता. व्यास संहितेमध्ये महर्षी वेदव्यासांचा आश्रम या ठिकाणी असल्याचे उल्लेख मिळतात. भगवान बुद्धांनी स्वतःच्या मताचा प्रसार आणि प्रचारासाठी वाराणसी हे गाव निवडले होते. आदि शंकराचार्यांसारख्या समर्थ तत्त्वज्ञानाला त्यांच्या वेदांताच्या नूतन सिद्धांतांच्या स्वीकृतीसाठी काशी जावे लागले होते. चैतन्य महाप्रभू आणि पुष्टीमार्गांचे प्रवर्तक वल्लभाचार्यजींनी पण स्वतःच्या वैष्णव संप्रदायाची प्रतिष्ठा येथेच मिळवलेली होती. पंजाबचे विद्वान कुटुंबांना स्थळांतर करावे लागले तेव्हा ते मुख्यत्वे काशी आणि काही प्रमाणात काश्मीरला जाऊन वसलेले होते. अन्य राजांचे राजकुमार पण येथे उच्च शिक्षण घेण्यासाठी येत होते. सम्राट अशोकच्या आश्रमाने वाराणसीचा सारनाथ मठ प्रसिद्ध विद्याधाम त्या ठिकाणी बनलेले होते. पुढचे चौथे विद्यापीठ आहे वलभी. इसवी सनाच्या 7व्या शतकात गुजरातचे हे विद्याधाम अतिप्रसिद्ध शिक्षण केंद्र होते. वलभीला विशाल आणि अत्यंत प्रसिद्ध विद्याधाम बनवण्यात मैत्रक वंशाचा तत्कालीन शासक आणि नागरिकांचे फार मोठे योगदान होते. 7व्या शतकात भिक्खू विद्यार्थी राहत होते. वल्लभी तेव्हा बौद्ध मताच्या हीनयान पंथाचे केंद्र होते. 7व्या शतकाच्या मध्यात प्रसिद्ध बौद्ध विद्वाने स्थिरमती आणि गुणमती वल्लभीचे अग्रगण्य आचार्य होते. दूरदूरच्या गंगा यमुनेच्या मैदानाच्या विस्तारामधून ब्राह्मण विद्यार्थी ते उच्च शिक्षणासाठी येत होते. चीनी प्रवासी इत्सिंगने नोंदले की वल्लभी पूर्व भारताच्या प्रसिद्ध शिक्षण संस्था नालंदासोबत ते स्पर्धक होते. वल्लभी एक राजधानी आणि आंतरराष्ट्रीय बंदर होते. वल्लभीचे शासक मैत्रक राजा पण विद्या आणि विद्यापीठाचे महान आश्रमदाता होते. या बाबतीत नोंद घ्यावी लागेल की मैत्रक वंशाचे राजा बौद्ध नव्हते, सनातनी होते, तरी देखील या संस्थेला ते मदत करत होते. इसवी सन 775 अरबांनी आक्रमण केल्यानंतर मैत्रक पराजित झाले आणि नंतर हे विद्यापीठ बंद झाले. येथे प्रसिद्ध विद्वानांचे नाव दरवाजावर लिहिण्यात यायचे. विद्वान राज्यसभेत स्वतः पांडित्य दाखवून राजतंत्रामध्ये उच्च अधिकार प्राप्त करत होते. हे प्रसिद्ध विद्यापीठ होते आणि ज्ञानाची आराधना तसेच विशिष्ट प्रकारच्या शिक्षण प्रणालीमुळे भारतातच नाही परंतु त्यावेळच्या सुसंस्कृत जगात वल्लभी विद्यापीठ प्रसिद्ध होते. या विद्यापीठात देशविदेशातून शिक्षणासाठी विद्यार्थी आहेत. खऱ्या अर्थाने ते आंतरराष्ट्रीय विद्यापीठ होते. त्यात जवळजवळ प्रत्येक विद्याशाखेचे शिक्षण दिले जात होते. या सर्व विद्यापीठांमध्ये जे निभाव केला जायचा विद्यापीठांचा तो राजे आणि श्रेष्ठींनी दिलेल्या दानातूनच व्हायचा. ही सत्यता त्या समाजाची विद्येबद्दल प्रीती आणि निष्ठा दाखवते. भारतीय विद्या, कला आणि ज्ञानविज्ञानाचे शिक्षण देणारी ही विश्वप्रसिद्ध युनिव्हर्सिटी होती. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला ह्या वेगवेगळ्या विद्यापीठांचा अभ्यास करता येईल. ह्या ठिकाणी आपले प्रकरण 4 संपलेले आहे. याचा स्वाध्याय तुम्हाला स्वाध्यायवहीत करायचा आहे. धन्यवाद.